नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फ्रॅक्शन टॉपिक आपला शिकून झालेला आहे, तर आज त्याचे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कोणते कसे टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. अपूर्णांक. मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, इथे क्वेश्चन आहे, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 3 ने जास्त आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाच्या 4/5 पट आहे. जर दुसरा अपूर्णांक 12/16 दिला आहे तर पहिला अपूर्णांक काढायचा आहे. मित्रांनो, आपण अगोदर लिहून घेऊया. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 3 ने जास्त, म्हणजे अंशला आपण x म्हणूया, छेद 3 ने जास्त म्हणजे x + 3 जास्त आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाच्या 4 पट, म्हणजे याच्या छेदाच्या 4/5 पट आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आपल्याला इथे आपल्याला हा 12/16 दिलेला आहे दुसरा अपूर्णांक. तर आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे पहिला अपूर्णांक काय येतं काढायचा आहे. तर इथे आपला दुसरा अपूर्णांकाचा अंश भेटलेला आहे, याचा अंश आणि दिलेला अंश आहे त्याचा आपण कंपॅरिझन करूया. 4/5 x + 3 हा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे, तर तो अंश किती दिलेला आहे आपल्याला 12. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. हा 5 तिकडे गेला, म्हणजे हा पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यानंतर उलट होणार. इथे राहिलं x + 3 बरोबर 12 गुणिले हा 5 डिवायडेड बाय 4. 4 एके 4, 4 त्रिक 12, म्हणून x + 3 बरोबर 5 त्रिक 15. x बरोबर 15 - 3 = 12. तर आपल्याला मित्रांनो हा अपूर्णांक भेटला आहे, x ची व्हॅल्यू 12, x ची व्हॅल्यू आहे 12 आणि x + 3 म्हणजे 12 + 3 15. आपल्याला हा आन्सर भेटलेला आहे. मित्रांनो, आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे, दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा. तर आहेत इथे दिलेले आहेत 3/4, 1/2, 2.3. मित्रांनो, हे आपण LCMच्या साहाय्याने सॉल्व करून पाहूया. LCMच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक पाहिलेली आहे. इथे सर्वांचा डिफरन्स घ्यायचा, 1 1, इथे पण 1, इथे पण 1, सॉरी इथे एकच. तर इथे 1/2 डबल आला, आपण 3 घेऊया, 1/3. तर इथे आहे 2चा डिफरन्स. तर इथे 2चा डिफरन्स म्हणजे LCM आला याचा 2. तर आपण प्रत्येक ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करूया, फक्त याला सोडून. ते 3 2 6, 2 1 2, 4 आणि इथे जसं तसं. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात मोठा आहे 4, म्हणजे 2/3. हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. काय 2/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला भेटलेला आहे. मित्रांनो, आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, इथे पण सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. 1/4, 1/6, 3/6, 5/12. मित्रांनो, यामध्ये आपण
सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा आहे. तर मित्रांनो इथे LCM याचं किती येणार? LCM याचा डिफरन्स घेऊन काढावं लागतं. इथे 3चा डिफरन्स, इथे 5चा डिफरन्स, इथे 3चा डिफरन्स, इथे 7चा डिफरन्स. याचं LCM 7×5 = 35 पण नाही, खूप पुढे येणार. तर आपण इथे सर्वात मोठा काढायचा आहे. तर आपण सर्वात मोठा किंवा सर्वात लहानसाठी आपण क्रॉस मेथड वापरू शकतो. आपण इथे क्रॉस मेथड वापरणार आहोत. मित्रांनो क्रॉस मेथडमध्ये दोघांचं कंपॅरिझन करायचं. 1.4 आणि 1.6 यांच्यापैकी मोठा कोणता आहे ते बघूया. तर इथे आहे 6 6, 4 4. तर इथे मोठा आला 1/4. मित्रांनो हा मोठा आलेला आहे. मग आपण याचं कंपॅरिझन 3/6 सोबत करू. 1/4, 3/6. 6 1 6, 4 त्रिक 12. हा दुसरा 3/6 वाला मोठा आला. आता याचं कंपॅरिझन 5 12 सोबत करू. 3 6, 5 12, 12 12 16, 12 12 24, 12 त्रिक 36, 6 पंचे 6 12 7 18 24, 6 पंचे 30. तर हा 36, 3/6च मोठा आहे. तर यामध्ये सर्वात मोठा किती? 3/6 हा आपल्याला भेटलेला आहे अपूर्णांक. मित्रांनो आपण 4th एक्झाम्पल पाहूया. तर इथे आपण असेंडिंग ऑर्डरनुसार आपल्याला लावायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमानुसार. चढता क्रम लावा. तर चढता क्रम लावू. क्वेश्चन आहे 3/7, 4/5, 7/9, 1/2 आणि 3/5. मित्रांनो याच्यामध्ये आपण असेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वांचं आपल्याला फाइंड करायचं. तर आपण पर्सेंटेज मेथड किंवा LCM मेथड यूज करू. तर आपण इथे LCM मेथडने पाहूया. यांचा दोघांचा डिफरन्स आला 4, यांचं 1, यांचं 2, यांचं 1, याचं 2. इथे आपल्याला LCM भेटलेला आहे. LCM आहे 4. तर इथे 4 ऑलरेडी आहे. तर इथे 3 जसं तसं येणार. इथे 1 आहे म्हणजे इथे 4 चौक 16. इथे 2 आहे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय 7 दुने 14. इथे 4, इथे 3 दुने 6. मित्रांनो चढता क्रम लावायचा आहे. तर याच्यात सर्वात लहान कोणती आहे? हा फर्स्टवाला येणार. त्यानंतर हा सेकंड येणार, हा थर्ड येणार, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. चढत्या क्रमाने लागणार. फर्स्टवाला कोणता? 3 7. त्यापेक्षा मोठा 4 नंबर 1/2. त्यापेक्षा मोठा 3/5. त्यापेक्षा मोठा 7/9 आणि त्यापेक्षा मोठा आहे 4/5. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. तर आता हे छोटे मोठे झाले. आता आपण काही वेगळे पण एक्झाम्पल पाहूया. हे असे तुम्हाला सॉल्व करता येतील. तर आता पाहूया खालीलपैकी सर्वात मोठा व सर्वात छोटा त्याच्यातील फरक सांगितलाय. फरक विचारलाय. फरक किती आहे दोघांमधला? तर आहेत 2 3, 3 5 आणि 5 8.
यांच्यामधला सर्वात छोटा आणि सर्वात मोठा यामधील फरक काढायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर इथे अगोदर आपण फाइंड करूया सर्वात लहान कोणता आहे आणि सर्वात मोठा. तर आपण LCM मेथडने पाहूया. इथे 1चा डिफरन्स, इथे 2चा, इथे 3चा. तर आपलं LCM आलं 3 दुने 6 आलं. आता इथे 6ने मल्टिप्लाय करू, 6 दुने 12. इथे 2 आहे म्हणजे इथे 3ने मल्टिप्लाय करू, 3 त्रिक 9. इथे 2ने मल्टिप्लाय करू, 5 दुने 10. तर यामध्ये मित्रांनो सर्वात मोठा आला 2/3 आणि सर्वात लहान 9 आला म्हणजे 3/5. यांच्यातला फरक म्हणजे दोघांची आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 दुने 10 वजा 3 त्रिक 9. दोघांचं LCM 5 त्रिक 15. इथे आलं 10 - 9 1/15. हे आपलं दोघांमधलं डिफरन्स आलं. मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. क्वेश्चन नंबर 6. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 3/4 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 3 येणार. किती मिळवल्यास उत्तर 3 येणार. तर मित्रांनो यामध्ये आता आपण किती मिळवायचे आहेत. आता 3/4 मध्ये किती मिळवावं, x मिळवू म्हणजे उत्तर 3 येणार. तर x आपण जसं तसं ठेवूया. 3 मायनस हा प्लस आहे इकडे गेल्यानंतर 3/4. आता यांची वजाबाकी करूया. इथे छेद समान करूया अगोदर, म्हणजे इथे वरती पण 4ने मल्टिप्लाय, 4 त्रिक 12 - 3 डिवायडेड बाय 4. 12तून 3 गेले 9/4 आलेलं आहे मित्रांनो उत्तर आपलं. मित्रांनो अशा प्रकारची एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. तर आपण आता इथे बेरीजचं एक ॲडिशनचं घेऊया. बेरीज करा. आपला प्रॉब्लेम आहे 1/7 प्लस 4/7 प्लस 3/4. मित्रांनो आता इथे काय आहे, ज्यांचा छेद समान आहे त्यांचं आपण डायरेक्ट ॲडिशन करू. 4 - 1 5 डिवायडेड बाय 7 प्लस 3/4. आता ह्या दोघांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार. 5 चोक 20 अधिक 7 त्रिक 21 डिवायडेड बाय 7 चोक 28. 21 आणि 20 48 डिवायडेड बाय 28. मित्रांनो अशा प्रकारे आपण करू शकतो. आपल्याला अजून काही टाईप्सचे उदाहरणं सॉल्व करूया आपण. आता हा एक्झाम्पल आहे. असे सुद्धा येऊ शकतात. 200चा 6/10 भाग आणि 300चा 1/2 भाग यामधील फरक किती. यामधील फरक किती. तर मित्रांनो 200चा 6/10 भाग म्हणजे किती, 200 × 6 डिवायडेड बाय 10 किती आलं. 0 गेला 0 गेला 6 दुने 12 120. आणि याचं 300चा हाफ म्हणजे 300चा हाफ बरोबर 150. यामधील फरक काय आहे मित्रांनो. 150 वजा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा 150 वजा 120 बरोबर 30 आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारचे पण आपल्याला एक्झाम्पल विचारले जातात. अजून आपण 1-2 टाईप्सचे घेऊया. मित्रांनो इथे आहे एक्झाम्पल नंबर 9. तर आपल्याला आहे 7.2/5 येण्यासाठी, हा आन्सर येण्यासाठी 4 1/5 मध्ये 1/5 ला कोणत्या संख्येने गुणावे लागेल.
कोणत्या संख्येने गुणावे लागेल? तर मित्रांनो कोणत्या संख्येने, तर आपण आपला आन्सर हे पाहिजे आपल्याला, तर आपण इथे 4/1/5 लिहून घेऊया. त्याला गुणाकार x करूया. बरोबर आन्सर आपला 7/2/5 यायला हवं आहे. आता याचं आपण हे मिश्र स्वरूपात आहे, आपण त्याचं अपूर्णांकात रूपांतर करूया. 5×4 = 20 आणि 1 21/5 गुणिले x बरोबर 7×5 = 35 आणि 2 37/5 भेटलं. आपण x जसं तसं ठेवूया. इकडे 37/5 हा इकडे आहे गुणाकार, तो जाणार इकडे भागाकार भागिले 21/5. पण मित्रांनो इथे भागाकार आहे, त्याचं इन्व्हर्स करून आपण गुणाकार करू शकतो. 37/5 गुणिले 5/21 5/21 हे 5 कॅन्सल. आपला आन्सर आलं 37/21. मित्रांनो अशा प्रकारचे पण एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात. आपण आता अजून काही आता आपण एक याचं बारचं एक्झाम्पल घेऊया. एक 10वा एक्झाम्पल घेऊया. त्या अगोदर -1/6 येण्यासाठी 3/4 -2/3 मधून कोणती संख्या वजा करावी लागेल? मधून कोणती संख्या वजा करावी लागेल? तर मित्रांनो आपण 3/4 घेऊया जसं तसं. 3/4 वजा 2/3 वजा x, जी संख्या काढायची ती x बरोबर -1/6. तर इथे मित्रांनो हा -x आहे, तो +x त्या बाजूला नेला, नंतर -1/2 या बाजूला येणार. तर आपण इथे डायरेक्ट लिहूया x बरोबर 3/4 वजा 2/3 हा इकडे आल्यानंतर +1/6. मित्रांनो हे समजलं. यानंतर आपण सर्वांचा छेद सेम करूया. यांचं LCM येणार 12. तर इथे 12 येण्यासाठी 3 ने गुणायचं. 3 त्रिक 9 वजा इथे 3 ऑलरेडी आहे, तर 4 ने गुणावं लागेल. 4 दुने 8 प्लस इथे 2 ने 2 बरोबर 9तून 8 गेले 1 प्लस 2 3/12 बरोबर 3 1 3 4 त्रिक 12 1/4. मित्रांनो अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतोय. आता एक बारचं एक्झाम्पल घेऊया आपण 11वा. मित्रांनो 0.5 बार प्लस 0.6 बार प्लस 0.7 बार प्लस 0.8 बार यांची बेरीज करा. मित्रांनो अशा प्रकारचे एक्झाम्पल भरपूर वेळेस आलेलं आहे. तर आपण पाहिलेलं आहे बारमध्ये आपण इथे बार असेल त्याला डिवाइडला खाली 9 लिहितो. इथे खाली 9 वरती काय आहे 5 प्लस इथे पण 6/9 इथे 7 9 प्लस 8 9. मित्रांनो किती इझी आहे. झालं आपलं अपूर्णांकात रूपांतर. त्यानंतर आपण सर्वांची बेरीज करू. इथे छेद तर सेम आहे सर्वांचा, छेद 9 लिहून घेऊया. यांची बेरीज 7 दुने 14 1 15 15 आणि 6 21 21 आणि 5 26 26/9 किती आलं तो 9 1 9 9 दुने 18 9 दुने 18 छेद 9 26 - 18 8. मित्रांनो हा आन्सर आलेला आहे. मित्रांनो आपला इथे फ्रॅक्शन हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आपल्या त्याच्यावर भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. हा व्हिडिओ फक्त एक्झाम्पलसाठी होता. तर मित्रांनो आपण असे पुढचे अजून टॉपिक घेणार आहेत. तर आपल्या
व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.